तुला ओरडता नाही येत लवकर? आधी मान असं करतोस ना? हॅलो, मी दामिनी आणि आपल्या ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. फायनली गाडी भरली आणि आम्ही निघालो मामाकडे. आणि ही पळती झाडं पाहत पाहत आम्ही निघालो मामाच्याकडे जायला. आणि रस्त्यातच लागली एक गाडीमुळे लागली आम्हाला ट्रॅफिक, कारण की अरुंद रस्ता आहे. त्या कारणाने आपली गाडी पासच होऊ शकत नाही. त्यामुळे झालो आम्ही तिथेच थांबलो. आणि त्यानंतर आम्ही पोचलो शिरसपाड्याला. पोचल्यावर हा रस्ता बघितला कठीण काम. त्यानंतर रिक्षा मिळाली आणि रिक्षेने निघालो आम्ही आता मामाकडे जायला. तुझ्यासाठी चकू. मामा जाम बोलत होता आमचा पाहुणे नुसता भांडायचा आमच्याशी. मामाच्या घरी पोचलो आणि सगळं विसरूनच गेलो ब्लॉग शूट करायचं असं. त्यानंतर आम्ही निघालो त्यांच्याच घरा साईडला एक रिसॉर्ट होतं, तिथे आम्ही गेलो. तर तिथे रिसॉर्टचं दृश्य तुम्ही पहा आणि किती छान आहे असं. आलेलो आहोत. कोणाला माहिती असेल तर या झाडाला जे फळ वाजलंय, मग त्या झाडाचं नाव कमेंट करून सांगा. आणि नक्की खायचं की नाही ते पण सांगा, कारण की आम्हाला माहिती नव्हतं खायचं आहे की नाही. आणि खूप छान आहे इथलं वातावरण सगळं. आणि चकू, दीदी आणि माही तिघी पण त्या खायलाच लागल्यात, भुक्कड झाल्या. दाखवते तुम्हाला. पण खाल्लं. थांबा दाखवते बघा. तुम्ही खाल्लं, मी खाल्लं, पण तुमचं आता चाललंय ना. हे बघ तोंड बघा बरं. माही तू काय खातेस? नाही, माईने तर आणून ठेवलाय सगळा. तिचा उपवासाचं साहित्य सगळं आणून ठेवलंय. दातानी का? आपल्याकडे इथं सुरी नाही ना, म्हणून दातानीच काढावं लागेल. खाली पण काढू शकतो हात कसे आपले हात धुवून, म्हणून दात नाही. हे बघा, उंदीर आलाय का? ए तुम्ही तशी मस्त वाटते रे. इथलं तुम्ही दृश्य बघू शकता, किती छान आहे एकदम. खूप आवडले मला. सिस्टर गँग आहे आमची.